निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू 10-12 पॉईंट घेऊन आणि आता मात्र पुन्हा एकदा फुल्लेन तीरावरचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पंच व्हाईट कलर करतायत. अवांतर दाबेने खातं खुलले गेले. पुन्हा एकदा चेंडू खेळ काढलाय. शॉर्ट फाईन लेग दिशेने चेंडू खेळला. एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावेसाठी कॅल केला जातो का बघूया. आणि एकाच धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या पोहोचते म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. पहिला षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. सिद्धेशला गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट असा कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. स्ट्राईक वरती मनोजला पाहतोय फलंदाजी करताना. नॉन स्ट्राईक वरती रजनीकांत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सिद्धेश यांचा आणि आता मात्र गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली गेली आहे. पुन्हा एकदा पंच सांगतायत यस इट्स अ वाईट. डाव्या एसटीच्या बंधाचे पंच वाईट करा करतात. पुन्हा एकदा अवंत धावेमध्ये भर घातल्यात गोलंदाज सिद्धेश. धावसंख्या झाले 3. पुन्हा एकदा फुल लेंथ नावाचा चेंडू होता. चेंडू घेऊन काढल्या पुन्हा एकदा प्लेस केले शॉर्ट लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या वाढल्या. धावसंख्येवर पोहोचते म्हणजेच 4 या धावसंख्येवरती. आतापर्यंत सुंदर प्रकारचा खेळ केला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने. पाटीलवाडी संघाच्या सर्व गोलंदाजांना या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव केला गेला. बॅक टू बॅक 3 विकेट घेणाऱ्या संघाला गोलंदाजाला संदीप पोस्टर यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू खेळ काढला ऑनसाइड दिशेने. एकदा पूर्ण केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एक या धावेला दुसऱ्या धावेसाठी कन्वर्ट केलाय. जोरदार अपील केली गेली आहे. डायरेक्ट हिट केले तोपर्यंत फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचते. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाले 6. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सिद्धेश तयार. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज रजनीकांत. आतापर्यंत संत गतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील केली आहे परंतु कोणत्या प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळत नाही. डॉट चर्व मध्ये चेंडूची सांगता होते. षटक संमतीचा इशारा होते पंचांचा. एक षटक संमती धावसंख्या झाली ती म्हणजेच 6. जाऊया पुन्हा एकदा डिझाईनला संधी देऊ. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाज तयार आहेत. बॅक टू बॅक 3 विकेट घेतले तर संदीप पोस्टर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक लागले राहुलसाठी. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय गोलंदाज राहुल. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू आहे. मनोजसाठी फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला गेलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द प्लॉट. येतोय पहिला दणदणी षटकार 6 धावा. ट्रॅव्हल होतो चेंडू तोपर्यंत एक धाव पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने धावसंख्या वाढले. धावसंख्या पोहोचते म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज
राहुलला पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ केल्या मैदानाच्या आतमध्ये 7 धावा खर्च केल्यात. लेफ्ट हँड फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत. रजनीकांत हा देखील एक अष्टपैलू खेळाडू, ज्याच्या पाठीशी जुना असा अनुभव, अनेक ग्राउंड वरती खेळण्याचा अनुभव असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. आझाद मैदान असेल, विल्सन ग्राउंड असेल, त्याचबरोबर ओव्हल मैदान असेल, नारंगी ग्राउंड असेल, कोपरी मैदान असेल, त्यानंतर आता तपस्या ग्राउंड मध्ये आज खेळ करताना या खेळाडूला आपण पाहतोय. खास करून रजनीकांत, आतापर्यंत रजनीकांतला बांधून ठेवल्या ते म्हणजेच फलंदाजी करण्यासाठी मोठे फटके करण्याची संधी दिली नाही गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला पाटीलवाडी संघाने देखील. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचाच्या उजव्या बाजूने. आता पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. चेंडूला ऑनसेटला केले एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी कॉल केला जातोय का बघूया. आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव दिली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याही प्रकारचा चान्स दिला नाही त्या ठिकाणी फलंदाजांना. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एक धावेरी धावसंख्या वाढल्या, धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज आहेत मनोज. आपण आतापर्यंत एक षटकार लगावून आपल्या फलंदाजीचा आवाज बुलंद करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी करते फलंदाज मनोज. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राहुल पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ चेंडू खेळून काढलाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होतोय. चेंडू मात्र निघून जातोय. नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. जातोय चेंडू सीमा पार, येतोय दणदणीत. पोस्टुरी भावकीच्या षटकातला पुन्हा एकदा दणदणीत चौकार. 4 धावा. थँक्यू. 4 धावेरी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू फुल लेंथ तिरावाचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मिड विकेटला त्या ठिकाणी प्रोटेक्शन सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षकाने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खास करून उर्मिल कोमनाक यांच्या माध्यमातून आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स कशा प्रकारचे त्या ठिकाणी मग आपण त्यांना पाहिलं, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला गेला. असा हा खेळाडू उर्मिल कोमनाक यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव मिळाली. एका धावेवरती समाधान मानतात. 1 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या उपस्थिती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा त्या ठिकाणी जमवल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने. सुंदर फलंदाजी केल्या. खास करून फलंदाज मनोजने सुंदर प्रकारची फलंदाजी केली आहे. 1 षटकार आणि 1 चौकार लगावून दुसऱ्या षटकामध्ये 14 धावांचा त्या ठिकाणी जमवल्या गेल्यात सावरीगाव संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 2 षटक समतेखेर 20 या धावसंख्येवरती. बघूया तिसरे षटक काढण्यासाठी गोलंदाज पण एकदा तयार होतात. गोलंदाज पाटीलवाडी संघाकडून गोलंदाज किरण. वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी तिसरे षटक हाताळतोय किरण. पंचांच्या उजव्या बाजूने गाठ घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षण सजवले लेफ्ट हँड फलंदाज रजनीकांत यांच्याकडून यांच्यासाठी. आतापर्यंत रजनीकांत यांच्या बॅटमधून असा कोणता मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला नाही. बघूया अपेक्षा आहे सावरीगाव संघाला कशा प्रकारची फलंदाजीसाठी खरे उतरत बघूया. परंतु गोलंदाजी मात्र आतापर्यंत सुंदर प्रकारची झाली आहे पाटीलवाडी संघाकडून. आणि पुन्हा एकदा पहिला चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पण वाईट करायला करतायत. आवंत धावेमध्ये वर घातले. एक्स्ट्रा मध्ये 1 धाव टोटल मध्ये ऍड होते. ते म्हणजे आता सावरीगाव संघामध्ये क्षेत्ररक्षण जर आपण पाहायला गेलं, खास करून शॉट फाईनला गेला. डीप बॅकस्वर खेळलं का अशा प्रकारचं क्षेत्रव्यूह आहे रजनीकांतसाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र फुल लेंथ वरचा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा फ्लिक केला ऑन साइडला. एकदा पूर्ण करतायत आणि एकाच धावेवरती समाधान लागतंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या क्षेत्ररक्षकाकडून. सकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारचा संत गतीने खेळ पाहायला मिळेल, परंतु दुपारच्या सत्रामध्ये गेल्यानंतर नक्की त्या ठिकाणी मोठी फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. येणारे सामने देखील तितकेच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतील. खास करून याच्या नंतरचा होणार जो सामना आहे तो म्हणजेच गणेशकोंड वर्सेस पनवेल खुर्द या 2 संघांदरम्यान देखील आपल्याला सामना पाहायला मिळेल. त्या दोन्ही संघांनी देखील लवकर उपस्थित राहायचं आहे. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ चेंडू स्ट्रेट डाव अलंद कारफीट फटका खेळला. एकदा पूर्ण केलाय. मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत 1 ह्या धावेला दुहेरी धाव मध्ये केली गेली आहे. चुकीला माफी नाही
अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाकडून मनोज आणि रजनीकांत यांच्याकडून पाहायला मिळतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन उपस्थिती म्हणजेच सावरीगाव संघाची धावसंख्या होते 24 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरणला आपण पाहतोय. पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र फुल लेंथचा चेंडू खेळून काढले कव्हरच्या डोक्यावरून नेत्रदीपक फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय वन बाउन्स, चौकार, 4 धावा. थँक्यू. 4 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. त्यानंतर पोस्टुरे भावकी चषक 2025 तर या चषकामध्ये निलेशजी धामणे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचे देखील स्वागत. आणि पुन्हा एकदा पुढचा फटका त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावर खेळला होता. त्यानंतर प्रोटेक्शन ठेवलं. त्यानंतर आता मात्र सोपा झेल पकडला आणि मनोज यांच्या खेळीच्या ठिकाणी अंत होताना पहिला गडी बाद. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा. 28 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला तो म्हणजेच मनोज यांच्या रूपामध्ये. आणि मनोज बाद झाल्यानंतर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात जितू. वन डाऊन फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पण एकदा किरण तयार. पहिला चेंडू फेस करतील जितू किरण यांचा. आता पहिला चेंडू मात्र सुंदर गोलंदाजी झाल्या, जोरदार अपील केली गेली आहे. कोणत्याही प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळत नाही पंचांकडून. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांकडून. 3 षटक समाप्त अखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा. एक गडी बाद सावरीगाव संघाची. जाऊया पुन्हा एकदा डीजे यांना संधी देऊया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. इनिंग्स ब्रेक मध्ये या दोन संघांना विनंती आहे. गणेश कोंड वर्सेस पनळी खुर्द दोन्ही संघाच्या करताना या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. त्यानंतर गुडेगर आणि लोकरवण या दोन्ही संघाच्या करताना विनंती आपण टॉस साठी यायचं आहे. गुडेगर आणि लोकरवण गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार आहेत. जितू पोस्टुरे वैयक्तिक पहिले षटक संघासाठी चौथे षटक. पहिला चेंडू ब्लॉक लेंथवरचा चेंडू होता तो म्हणजे चेंडू खेळून गेला ऑनसाइड दिशेने. एकदा पूर्ण केल्यासाठी कॉल केला गेलाय. सुंदर आणि मिटिंग द विकेट पाहायला मिळते आणि थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. खास करून गोलंदाज जितू यांच्याकडून एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केले. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. पहिला चेंडू फेस केलाय तर म्हणजे रजनीकांतने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जेतू यांचा आणि पुन्हा एकदा जोरदार अपील केली गेली आहे. आता मात्र लिडिंग एज आणि फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हलियन रजनीकांत यांच्या रूपामध्ये दुसरा धक्का मिळतोय संघाला. दोन षटकामध्ये 20 धावा केल्यानंतर तिसऱ्या षटकामधून थोडंसं कमबॅक केले गेले ते गोलंदाजी करणाऱ्या संघाने, खास करून पाटीलवाडी संघाने. ज्या प्रकारे मनोजची विकेट गेल्यानंतर थोडीशी धावगती थांबवली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा गडी त्या ठिकाणी रजनीकांत यांच्या रूपामध्ये बाद झाल्यानंतर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत फलंदाज पंकज. थर्ड डाऊन फलंदाज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा जितू तयार.
पहिला चेंडू फेस करतील पंकज जितू यांचा. बघा कशा प्रकारची फलंदाजी करतायत. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू चेंडूला घेऊन काल ऑनसाइडच्या दिशेने एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. सुंदर मिडिंग विकेट. थोडीशी मिस अंडरस्टँडिंग होते क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेवरती समाधान मानत आहेत. धावसंख्या दोन्ही धावून पोहोचते म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. जितू क्षेत्ररक्षक सजवलंय. पंकज फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आहे आणि आता पुन्हा एकदा फुले तीरावरचा चेंडूला खेळलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मिस फिल्डिंग होती क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा पार. चुकीला माफी नाही. येतोय एक दणदणीत चौकार. 4 धावा.36 36 धावा. आता मात्र थोडासा पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहतायत फलंदाजी करणारा संघ सावरीगाव संघाला पाहायला मिळते. पंकज यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुन्हा एकदा पुढे चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉकवरचा चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि क्लीन बोल्ड झाले आहेत फलंदाज पंकज यांच्या मध्ये. पुन्हा एकदा धक्का मिळतोय सावरीगाव संघाला. थँक्यू डिसे. त्यानंतर आपण काही सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. जशा प्रकारे युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे एक अशी हस्ती सर्व क्रीडा प्रेमींना खास करून आपल्या पंचाच्या कामगिरीमध्ये मिनी गोट्या अंपायर यांच्या रूपामध्ये आपण ज्यांना पाहतो असे निलेशजी धामणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. त्यांचा सन्मान दिनेशजी मालप यांच्या हस्ते केला जातोय. त्याने देखील व्यासपीठावरती यायचे. निलेशजी धामणे आपला सन्मान केला जातोय. निलेशजी धामणे यांचा सन्मान केला जातो. आपण स्क्रीनवरती पाहतोय. माहीची उपदार शॉल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सन्मान केला जातोय. धन्यवाद सर. त्यानंतर पुढचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो दगडूशेठ पोस्टुरे सर, आपण पुढचा सन्मान घ्यायचा आहे. पनई गावचे सुपुत्र किशोर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याने देखील व्यासपीठावरती यायचंय. पनई गावचे सुपुत्र किशोर यांचा सन्मान केला जातोय. यांना देखील मायेची उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सन्मान केला जातोय. धन्यवाद सर. त्यानंतर पुढील मॅचचा जो टॉस केला जाणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. गुडेगर वर्सेस लोकरवन. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉक्स या ठिकाणी यायचंय. गुडेगर संघाचे कर्णधार आणि लोकरवन संघाचे कर्णधार. तुर्तास जाऊया आपण पुन्हा एकदा डीजी यांना संधी देऊया. त्यानंतर पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या दिशेने. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली, मराठ मोळी थोडीशी साधी पोळी. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. थँक्यू डिसे. क्षेत्ररक्षण सजवले गेले सावरीगाव संघाकडून. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय खास करून जितू आणि उर्मिला. जुगलबंदी इकडे देखील पाहायला मिळणार आहे. खास करून गोलंदाजामध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाज मनोज असतील, रजनीकांत असतील, त्यांच्या साथीने असणारे
गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर फलंदाजी शैलीमध्ये जर पाहायला गेलं तर खास करून जितू असेल, उर्मिल असेल, योगेश असेल, त्यांच्या साथीने असणारे काही फलंदाज देखील पाहायला मिळणार आहेत. नक्कीच जुगलबंदी पाहायला मिळणार. 4 षटकामध्ये धावा बनवायच्या ते म्हणजेच 37 37 धावांचा पाठलाग करायचा आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, खास करून पाटीलवाडी संघाला. यजमान संघ आहे कशा प्रकारची फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. रजनीकांत वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी पहिले षटक हाताळतोय रजनीकांत. स्ट्राईक वरती उर्मी, नॉन स्ट्राईक एंड वरती जितू. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रजनीकांतला पाहतो. क्षेत्ररक्षण सजवलंय. लेस प्लेचा इशारा ते पंचांचा. पहिला चेंडू राईट राऊंड विकेट. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहेत. रजनीकांत पहिला चेंडू फेस करतील. उर्मिल पहिला चेंडू लेग कटर चेंडू. गुडलेस वाढवता चेंडू. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती खेळ केलाय रजनीकांतने. 4 षटकामध्ये 37 धावा. नक्कीच जुगलबंदी पाहायला मिळणार दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा फुल लेंथीरावचा चेंडू होता. चेंडूला ऑन साइडला फ्लिक केले. एकदा पण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि बघता बघता त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता पहिला चेंडू जितू याने खेळला ऑन साइडला दिशेने. एकदा पूर्ण करे डीपच्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. त्या चेंडू फेक करेपर्यंत एक या धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले. सुंदर आणि विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. टाइमच्या गजरामध्ये त्यांचं देखील मनोबल वाढवताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. पाटील संघाचे सर्व खेळाडू यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रजनीकांत तयार. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी स्लोवर वन प्रकारचा चेंडू. चेंज ऑफ द पीस या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. गोलंदाज रजनीकांत यांच्याकडून पाहायला मिळते. व्हेरिएशन वाली गोलंदाज पाहायला मिळते. खास करून रजनीकांत यांच्याकडून जुना अनुभव या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी तितक्याच ताकदीचा जुना अनुभवी खेळाडू जितू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटपीच चेंडू. आता मात्र चेंडूला खेळलाय. फ्री केलाय. चेंडू घेऊन काढलाय. ऑन साइडला चेंडू निघून जातोय. डीप फाईन लेगच्या दिशेने जातो चेंडू. सीमारेषा पार येतोय. दणदणीत चौकार. पहिला चौकार येतोय पाटीलवाडी संघासाठी. चार धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 7. उर्वरित 3 चेंडू 3 षटक शिल्लक आहे. 3 षटकामध्ये अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच जुगलबंदी पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी पूर्ण करायची असं ती म्हणजेच फलंदाजी करणारा संघ पाटीलवाडी संघाला. दोन्ही सलामीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. फलंदाजी करताना पाहायला मिळते. खास करून उर्मिल आणि जितूला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज. गोलंदाजी मार्कवरती मनोज तयार. वैयक्तिक बळे षटक संघासाठी दुसरे षटक हाताळत आहेत. क्षेत्ररक्षण सजवले. पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर फील्ड खुलली गेली आहे. बघूया पहिला चेंडू मनोज यांचा. उर्मिलांसाठी पहिला चेंडू. आता मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी त्या ठिकाणी चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज मनोजने सुंदर गोलंदाजी केली आहे आणि मोठा फटका खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची संधी दिली नाही ती म्हणजेच फलंदाज उर्मिलला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकतायत चेंडू. डाव्या स्टेजच्या पंच वाईट करार करतात. अवांतर धावेमध्ये भर घातली आहे. अवांतर धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या उपस्थिती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज. आता मात्र फुल लेंथीरावरचा चेंडू. जोरदार अपील केली आहे आणि पंचांचा बोट हवेमध्ये. पहिल्या विकेटचा पतन. उर्मिल बॅक टू पॅव्हलियन. पाटीलवाडी संघाला पहिला धक्का मिळतोय 8 या धावसंख्येवरती.
थँक्यू डीजे. 8 या धावसंख्येवरती पहिल्या गडी बाद झाल्यानंतर वन डाऊन फलंदाज योगेश स्ट्राईक वरती जाताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत जितू आणि योगेश यांची जुनी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पाटील संघाची. गोलंदाजी मार्ग प्रति गोलंदाज मनोजला आपण पाहतोय. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मनोज यांचा षटपीच चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी कॉल केला जातो का बघूया. एकाच धाववरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. सुंदर क्षेत्ररक्षण होते त्या क्षेत्ररक्षकाकडून. एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या उपस्थिती 9 या धावसंख्येवरती. शॉर्ट लेगच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक पाहतोय सुनील गायकवाड यांना. पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचा नजारा पुन्हा पेश केलाय गोलंदाज मनोजने. अवांतर धाव अतिरिक्त धावेने भर घातली आहे. ते म्हणजेच पाटवडी संघाच्या धावांमध्ये धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या उपस्थिती 10 या धावसंख्येवरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्ट्राईक वरती जितू आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच चढवलाय. चेंडू खेळून काढलाय. शॉट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झेल खाली कोणत्या प्रकारची चूक करत नाही. सोपी झेल पकडतोय. दुसरा धक्का मिळतोय पाटील संघाला जितू यांच्या मध्ये. झालाय जितू यांच्या मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आकाशला पाहतोय. आकाश कशा प्रकारे मात्र योगेशला त्या ठिकाणी साथ देतोय. आता महत्वपूर्ण जबाबदारी खेळी ह्या खेळाडूंना करावी लागणार आहे. बघू कशा प्रकारचे खेळ करतात. आतापर्यंत हवी आहेत गोलंदाज ते म्हणजेच सावरीगाव संघाची गोलंदाज खास करून पहिले षटक रजनीकांतने सुंदर प्रकारे हाताळले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यालाच जोड देताना गोलंदाजीमध्ये मनोजला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा त्या पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र जोरात टाकतायत. चेंडू बाउन्स होतोय त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. सुंदर गोलंदाजी त्या नजारा पेश केलाय. खांद्याचा सुरेख त्या ठिकाणी वापर केला गेला गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता झाले. षटक संपल्यानंतर 2 षटक संपत्या धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावसंख्या पाटीलवाडी संघाची. धावसंख्या झाली 10. 2 गडी बाद पाटीलवाडी. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार होतो म्हणजेच गुडेकर वर्सेस लोकरवन. दोन संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी या. लोकरवन आणि गुडेकर आपण टॉससाठी या. चला क्षेत्ररक्षण सजवलंय. स्ट्राईक वरती फलंदाज योगेश तयार आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती साथी फलंदाज आकाश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सावरीगावचे प्रणव. अंडर 18-19 चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचा नजारा पेश करताना बघूया. पहिला चेंडू स्लोवर वन चेंडू होता. चेंडूला खेळून काढला ऑनसाइड दिशेने. एक धाव पूर्ण केला रजनीकांत. चेंडू पकड एकच धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचते 1-1. 11 आहे धावसंख्येवरती. पुन्हा एकदा प्रणव यांचा पुढचा चेंडू आहे फलंदाजासाठी. बघूया पहिल्या चेंडूला पुन्हा एकदा उंच चढवण्याचा प्रयत्न आहे. लिडिंग एज लागते. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होईपर्यंत एक या धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करताना सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले दोन्ही फलंदाज. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 आहे धावसंख्येवरती. 37 धावांचा पाठलाग करतात. तिसऱ्या षटकात 2 षटकांचा खेळ. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाल्यानंतर धावसंख्या झाली 13. मोठी फटक्यांची अपेक्षा आहे. आता मात्र मोठे फटके येणे गरजेचे आहे. ते फलंदाजी करण्याच्या संघाला बघा कशा प्रकारची फलंदाजी करतात. आतापर्यंत गोलंदाजी मात्र सुंदर प्रकारे झाली आहे. गोलंदाजी करणारा संघ खास करून सावरीगाव संघाकडून. रजनीकांतने स्टार्ट करून दिल्यानंतर त्याला तितक्याच ताकदीची गोलंदाजी केली मनोजने. मनोजला पुन्हा एकदा जोड देताना गोलंदाज आपण प्रणवला पाहतोय.
अंडर 19चा खेळाडू सुंदर प्रकारची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सावरीगाव संघासाठी हा नवोदित उभरता खेळाडूला आपण खेळ करताना पाहतोय. आतापर्यंत पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा षटपी चेंडू होता. चेंडू खेळलाय डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आलाय. कोणत्याही प्रकारची चूक केली नाही त्या ठिकाणी. थोडा स्टान्स मात्र त्या ठिकाणी बिघडला होता पाय स्लिप झाल्यानंतर, परंतु झेपला त्या ठिकाणी कमबॅक केले, झेल टिपले आणि पुन्हा एकदा तिसऱ्या विकेटचं पतन लागतंय ते पाटीलवाडी संघाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13. योगेश कोबनाकसाठी एक ऑफर या ठिकाणी लागले, बक्षीस लागले गेले. जर योगेश कोबनाकने जर सामना जिंकवून दिला तर संदीप पोस्टर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्यांना देखील देण्यात येईल. योगेश कोबनाक यांच्यासाठी बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय फलंदाज योगेश. आता मात्र स्ट्राईक वरती आहेत न्यू फलंदाज. पुढचा चेंडू आहे प्रणव यांचा आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन काढलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग विजय मध्ये चाललाय चेंडू. एकदा पण होते, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 या धावेला 2 मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या उपस्थिती 15 आहे धावसंख्येवरती. फलंदाज सुजल आहे स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रणवला आपण पाहतोय. पुढचा चेंडू आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न उजव्या टीच्या माध्यमातून पंच वाईट करार करतात. अवांतर धावेमध्ये भर घातल्या. एक्स्ट्रा मध्ये 1 धाव टोटल मध्ये ऍड होते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाल्या 16. 5 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत आणि हा सामना जर का योगेश कोबनाकने विजय संपादन करून दिला तर संदीप पोस्टर यांच्याकडून 501 रुपयांचा पारितोषिक आहे ते योगेश कोबनाक यांच्यासाठी. बघूया आता कशा प्रकारचे फलंदाजी करते फलंदाज योगेश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितू तयार होते वैयक्तिक पहिल्या षटक संघासाठी. 4थी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जितू. लोक पिंपळगाव संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस्का बॉक्स या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. पिंपळगाव संघाचे कर्णधार पहिला चेंडू जितू यांचा. योगेशसाठी पहिल्या चेंडूला टॉपेज लागते आणि झेल सुटते, जीवनदान मिळते त्या ठिकाणी. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होत आहेत. स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा गडी गमवावा लागतोय पाटील संघाला योगेश यांच्या रूपामध्ये. आणि योगेश बाद झाल्यानंतर न्यू बॅटर जातात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा जितू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उंच हवेमध्ये तटवलाय. झेल मात्र मिळत नाही तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या उपस्थिती 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र लेग साइडला तटवलाय. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. येतोय दणदणी षटकार. 6 धावा.
थँक्यू डिसे. 6 धावेर धावसंख्या वाढल्या. थोडा मात्र उशीर झाला या ठिकाणी या खेळीला. ज्या फटक्यांची अपेक्षा अगोदर संघाला गरजेची होती. 2 चेंडूमध्ये 11 धावा. अजूनही सामना रोमहर्षक लढत पाहायला मिळेल 2 चेंडूमध्ये. आणि मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळ काढलाय ऑन साइडला. एक धाव पूर्ण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. 2 धाव पूर्ण केल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावा. एक चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अजूनही सामन्यामध्ये बघूया कशा प्रकारचे सामना पाहायला मिळतो. आता मात्र स्लोवर चेंडू निर्धाव चेंडूची सांगताना सामना या ठिकाणी विजय संपादन केले.